IPL 2026 28 मार्चपासून सुरू होणार आहे. IPLचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सामन्यामध्ये कोणती टीम विजयी होईल, कोण कोणावर भारी होणार, या सामन्याची संपूर्ण दोन्ही टीमची प्लेइंग 11, दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड, हा सामना कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे, त्या मैदानाची पिच रिपोर्ट, या मॅचमध्ये किती स्कोर होऊ शकतो, संपूर्ण प्रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, हा सामना 28 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. 7 वाजता टॉस होणार आहे आणि सामना 7:30 वाजता सुरू होणार आहे. तर दोन्ही टीमांच्या मध्ये आतापर्यंत एकूण सामने 25 खेळवले गेले आहेत. त्यामध्ये RCBने 11 सामने जिंकलेले आहेत आणि SRHने 13 सामने जिंकलेले आहेत. SRH थोडी वरचढ दिसत आहे, पण फरक खूप कमी आहे. तर हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चिन्नास्वामीचे स्टेडियम हे लहान स्टेडियम आहे, त्याच्या बाउंड्रीज छोट्या बाउंड्रीज आहेत. हे पिच बॅट्समनला मदत करते. 200-220 स्कोर जी टीम प्रथम बॅटिंग करणार आहे ती टीम बनवू शकते. तर दोन्ही टीमाची प्लेइंग 11 आपण पाहूया. सर्वात प्रथम RCBची प्लेइंग 11 आपण पाहूया. तर विराट कोहली आणि फिल सॉल्ट हे दोघे सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावरती देवदत्त पडिक्कल, चौथ्या क्रमांकावरती रजत पाटीदार, पाचव्या क्रमांकावरती टीम डेव्हिड, सहाव्या क्रमांकावरती जितेश शर्मा, सातव्या क्रमांकावरती कुणाल पंड्या, आठव्या क्रमांकावरती रोमारो शेफर्ड, नवव्या क्रमांकावरती भुवनेश्वर कुमार, 10व्या क्रमांकावरती यश दयाल आणि 11व्या क्रमांकावरती नुवान थोसारा अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेइंग 11. तर सनरायझर्स हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावरती ईशान किशन, चौथ्या क्रमांकावरती हेनरी क्लासेन, पाचव्या क्रमांकावरती नितीश कुमार रेड्डी, सहाव्या क्रमांकावरती कमिंडू मेंडिस, सातव्या क्रमांकावरती हर्षल पटेल, आठव्या क्रमांकावरती ब्रायडन कार्स, नवव्या क्रमांकावरती जयदेव उनादकर आणि 10व्या क्रमांकावरती ईशान मलिंगा आणि 11व्या क्रमांकावरती जिशान अन्सारी अशी असू शकते हैदराबादची प्लेइंग 11. कमिंडी मेंडूच्या जागी लिओंग लिव्हिंगस्टोन देखील खेळू शकतो. तर पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. SRHला कमीच हा खेळाडू खेळणार नाही. RCBला थोडे होम ॲडव्हान्टेज असणार आहे. तर या सामन्यामध्ये माझे प्रेडिक्शन असे आहे की या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादची टीम RCBचा पराभव करेल. तुमच्या मते कोण जिंकणार, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर की सनरायझर्स हैदराबाद? कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि IPLबद्दल अपडेट्स, क्रिकेटबद्दल अपडेट्स मराठीमध्ये हव्या असतील तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.